गाईज, आणि आम्ही आज जात आहोत एका हेरिटेज वॉकसाठी, ऍक्च्युली ब्लॉगसाठी. आणि त्याच्यासाठी आम्ही निवडलेला आहे शनिवार वाडा. माझ्या बरोबर आहेत माझे सहकारी मित्र श्री अमय दाणी सर, हाय, आणि नेहा जायकर. तर फायनली मी आणि माझे सहकारी आम्ही आमच्या कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी शनिवार वाड्याला भेट देण्यासाठी नारायण पेठेतून निघालेलो आहोत. आणि इथे आम्हाला रस्त्यामध्ये ABC लागलेला आहे. तिथून पुढे आम्हाला आमचा शनिवार वाडा बाहेरूनच त्याने थोडंसं दर्शन दिलेलं आहे. आणि चला आता आपण बघूयात नक्की शनिवार वाड्यामध्ये काय आहे, कसा आहे. पुण्याच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा प्रतीक अशी या वाड्याची ओळख आहे. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशवे यांचे निवासस्थान म्हणजे हा शनिवार वाडा होय. अशा या वाड्याचे बांधकाम 1730मध्ये सुरू झाले. त्या दिवशी शनिवार होता. आणि 1732मध्ये ज्यावेळेस बाजीराव पेशवा या वाड्यामध्ये राहायला आले त्या दिवशीही शनिवारच होता. त्यामुळे या वाड्याला शनिवार वाडा असे नाव देण्यात आले आहे. आणि या ठिकाणी हे आम्ही काय बघतोय की सगळ्यांवर नजर ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांकडे आमचा माणूस नजर ठेवताना. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत तुम्ही ऐतिहासिक शनिवार वाड्याला भेट देऊ शकता. आत जाण्यासाठी QR कोड स्कॅन करून तिकीट काढावे लागते. बरं ना, 4 वेळा पेमेंट ट्राय केले शनिवार एकदाही झालेलं अजूनही झालेलं नाही. आणि आमचं Finally. एका झटक्यात झालंय 60 रुपये. प्रत्येकी 20 रुपये हे तिकीट काढून आम्ही शनिवार वाड्याच्या आत जाण्यासाठी सज्ज झालो आहोत. तुम्ही बघू शकतात, हा आहे शनिवार वाड्याचा मुख्य असा दिल्ली दरवाजा. हा लोखंडी असून यावर 12 इंचाचे 72 स्पाइक्स आहेत. निरखून बघितल्यावर दरवाजावर सूर्य आणि चंद्र यांची चित्रे दिसतील. चंद्र असलेला दरवाजा दिवसा आणि सूर्य असलेला दरवाजा रात्री बंद राहत असे. ही होती शनिवार वाड्याची 7 खणी म्हणजे 7 मजली इमारत. सध्या फक्त एकच मजला इथे आपण बघू शकतो. फायनली शनिवार वाड्यात आल्यानंतर आम्ही इथल्या बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. आणि मी बघते माझे 2 सहकारी काय करत आहेत. तर माझे 2 सहकारी इथे बसल्या बसल्या इयरफोन मध्ये काहीतरी कानामध्ये लावून ऐकत आहेत. मला सोडून, मला एकटीला सोडून, ऑडिओ ऐकतोय. हा आजूबाजूला संध्या फ्रेंड मला एकटीला सोडून. त्याच्यावर स्कॅन करायचं. म्हणजे ग्रुप प्रोजेक्ट फक्त हे दोघं करत आहेत, मी असं हे काही करत नाही, आहे असं काही असं यांना इथून दर्शवून नो द्यायचंय मॅन, काहीतरी. नो मॅन, नो मॅन. सांगितलेलं आहे ह्या ऑडिओच्या माध्यमातून सुद्धा आम्ही कुठे सांगितलं? कुठे सांगितलं? विविध भाषांमध्ये या कोडद्वारे शनिवार वाड्याची माहिती मिळू शकते. तर इथून रस्ता आहे, असे बरेच रस्ते थेट आहेत वरती प्रक्षेपण जायला. वरून. आपण इथून बघूया, इथून सुरुवात करूया. हा आहे नगर महल. ज्यावेळेस शाही पाहुणे शनिवार वाड्यामध्ये यायचे त्यावेळी ते इथेच थांबायचे. इथून संपूर्ण शनिवार वाड्याचं दर्शन घडायचं. आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर मंदिराचा कळस सुद्धा शनिवार वाड्यातून दिसायचा असं म्हणतात. अशा या ऐतिहासिक शनिवार वाड्यात 5 दरवाजे होते. खिडकी दरवाजा, दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, नारायण दरवाजा आणि गणेश दरवाजा. ती काकाची स्टोरी पण याच वाड्याच्या रिलेटेड ना काहीतरी. हो. काका मला वाचवा, काका मला वाचवा. तर त्याच्यामध्ये काय होतं की जे नारायणराव पेशवे जे होते ते सगळ्यात छोटे होते वयाने, आणि रघुनाथराव पेशवे त्यांचे हे होते. नारायणराव पेशवे यांच्या हत्येमध्ये त्यांचे काका रघुनाथराव यांचा कसा समावेश होता याची माहिती नेहाला देताना मी हा, मग अशा पद्धतीने ती स्टोरी असं म्हणतात की इथे आवाज येतो. खरं पण आपल्यालाही माहित नाही अजून. म्हणजे वाड्यात भूत पण आहे. आणि या नारायणरावांमुळेच नारायणपेठ जी आहे ना आपली पत्र्या मारुती चौकातली, त्यांच्यामुळेच त्या पेठेला नारायणपेठ नाव पडलंय, नारायण पेशवामुळे. शनिवार वाड्याला भेट देत असताना शनिवार वाडा याच ठिकाणी का बांधला याबद्दलची एक कथा आम्हाला ऐकायला मिळाली. बाजीराव या ठिकाणाहून जात असताना त्यांनी बघितलं की कुत्र्यांच्या मागे ससे लागलेले आहेत.
तर त्यांना वाटलं की हे असं उलटं कसं झालं. सस्यांच्या मागे कुत्रे लागण्याऐवजी कुत्र्यांच्या मागे ससे लागलेत, म्हणजे या जागेमध्ये नक्कीच काहीतरी विशेष आहे, काहीतरी दडलंय. त्यामुळे या जागेवर याच ठिकाणी शनिवारवाडा बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला, अशी कथा प्रख्यात आहे. मी तर पहिल्यांदाच आली या वाड्यात. अजून काय काय आहे रे या वाड्यात बघायला? बघायला सध्याला जे दिसतंय इथे आता सध्याला एवढंच अवशेष बाकी आहे. 1827 ला वाड्याला आग लागली होती. आता हे प्रश्नांकित आहे की बाबा आग लावली होती का आग नैसर्गिक लागली, কিন্তু त्या ह्याच्यात सगळं बऱ्यापैकी इथं त्या आगीमध्ये जळूनच ही 7 खणी इमारत 1 खणाची उरली आहे. शनिवार वाड्याचं बांधकाम, त्याचं वैभव, कमळाच्या आकाराचे कारंजे आणि त्या काळचं आर्किटेक्चर या सर्व गोष्टी खरंच कौतुकास्पद आहेत. हळूहळू जा अमय. वा अमय किती सुंदर चालतंय. कसं जमतं रे तुला? मित्राची थोडीशी खेचल्यानंतर आम्ही आता शनिवार वाड्याच्या तटबंदीच्या भागात आलो आहोत. हा इकडे आहे शनिवार चांगला घे बर का. आणि इकडे आहे पुणे शहर आणि Black इकडे आहे आहे. माझे सहकारी स्वतःचे फोटो खेचताना तरी त्यांना एकही चांगला फोटो मिळालेला असं दिसत नाही. शत्रूने हल्ला केल्यावर त्यांच्यावर बाण सोडायला किंवा गरम तेल ओतण्यासाठी ही होल्सची व्यवस्था केली आहे. सध्या तरी इथून फक्त इराणी चायच आपल्याला दिसतोय. इथे मी सांगत आहे की वाड्याच्या दक्षिण भागात मानाचा गणपती, कसबा गणपती मंदिराचं प्रवेशद्वार आहे. तसेच पश्चिमेला नानांचाही वाडा आहे. तिरंगाला डोळे भरून पाहताना आम्ही तिघे. नंतर ही छोटी मुलं आम्हाला भेटलीत. मग इथून उतरून आम्ही नारायण दरवाजा गाठला. हा नारायण दरवाजा आहे. जांभळाच्या झाडाजवळ हा दरवाजा असल्यामुळे याला जांभूळ दरवाजा सुद्धा म्हटलं गेलंय. नारायण पेशव्यांची आर्त जी की काका मला वाचवा ही इतिहासात नोंदवल्या गेलेली आहे, त्याला साक्ष देणारा हा नारायण दरवाजा. त्या काळी शनिवार वाड्यात 1000 लोक राहत होती. त्यांच्या सर्वांच्या पाण्याची व्यवस्था या हौदातच केली जात असे. पुढे आम्ही हा दुघई महाल बघितला. त्यानंतर आम्ही सदाशिवराव भाऊ यांच्या निवासस्थानाजवळ येऊन पोहोचताच माझ्यातली MPSCची विद्यार्थिनी जागी झाली आणि मला माहीत असलेली माहिती मी इथे सांगितली. तर गाईज हे आहे सदाशिवराव भाऊ यांचं निवासस्थान. या ठिकाणी ते राहत होते. सदाशिवराव भाऊ हे जे बाजीराव पेशवा होते त्यांचे लहान बंधू चिमाजी आप्पा यांचे सुपुत्र होते. तर ज्या वेळेस पानिपतची लढाई झाली होती त्या लढाईच्या वेळेस नानासाहेब पेशवे होते. त्यांनी त्या लढाईच्या वेळेस सदाशिवराव भाऊंना त्या लढाईला पाठवलेलं, पण नंतर त्यांना असं वाटलं की ही जर लढाई जिंकली गेली तर सगळं क्रेडिट सदाशिवराव भाऊ यांना मिळेल. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा मुलगा विश्वासराव यांना सुद्धा त्या लढाईवर पाठवलं, त्या मोहिमेवर पानिपतच्या. पण झालं असं की दोघेही जण त्या मोहिमेमध्ये मारले गेले. सदाशिवराव भाऊ पण आणि विश्वासराव पण, म्हणजे नानासाहेबांचे दोघेही मुलं त्या लढाईमध्ये ठार झाले. दरवेळेस काय व्हायचं की जेव्हाही सैन्य जिंकून यायचं त्यावेळेस शनिवार वाड्याच्या पुढच्या म्हणजे फ्रंट दरवाजामधून सैन्य आत यायचं. पण यावेळेस काय झालं की या लढाईमध्ये हारल्यानंतर सैन्याला पुढच्या दरवाजातून न आणता रातोरात एक मागचा दरवाजा उभारला गेला. तो दरवाजा म्हणजेच आजचा लकडी पूल. आणि या सदाशिवराव भावांमुळे सदाशिव पेठेला सदाशिव पेठ हे नाव दिलं आहे त्यांच्या सन्मानार्थ. पुढे आम्ही सवाई माधवराव पेशवे यांच्यासाठी बांधलेले हजारी कारंजे बघितले. छत्रपती शाहू यांची गादी या ठिकाणी होती. पुढे आम्हाला पेशव्यांच्या वंशवेलबद्दलची माहिती मिळाली. पेशवा हे पद आधी कर्तृत्वावर आधारित मिळायचं, पण बाळाजी विश्वनाथ नंतर हे एका घराण्याचं सत्ताधारी किंवा अधिकारपद बनलं असं म्हणता येईल. दिल्ली दरवाजाच्या उजव्या बाजूला हा खिडकी दरवाजा आम्हाला दिसला. काल सारखा जरा आम्हाला आजही लेट झाल्यामुळे आम्हाला लवकरच पुन्हा हकलण्यात येत आहे इथून शनिवार वाड्यातून. तरी आम्ही शेवटपर्यंत इथे प्रयत्न केला आहे आणि सगळी माहिती आम्ही इथे जमवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आय होप की तुम्हाला सगळ्यांना आवडली असणार आमची माहिती. बघूया. या तोफ दिसल्या ज्या त्या काळाच्या नव्हत्या. पुढे हा दरवाजा जिथून तुम्ही बाहेर पडू शकता.
पुढे शनिवारवाड्याच्या पटांगणात बाहेर आल्यावर हा बटाट्या मारुती याचं मंदिर आम्हाला दिसलं. पहिले बाजीराव पेशवे, सर्वात कर्तबगार पेशवा, ज्यांच्या काळामध्ये मराठ्यांची सत्ता ही अगदी उच्चांकावर होती संपूर्ण भारतामध्ये. त्यांच्याबद्दलची सगळी माहिती या ठिकाणी त्यांच्या मूर्तीच्या खाली दिलेली होती. त्यांच्या या वाड्यात त्यांच्याच इतिहासाचा अभ्यास करताना 2 विद्यार्थी बसलेले दिसून येतील. त्यांच्या शिक्षकांकडून या वाड्याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. जरी वाडा म्हटला तरी तो एखाद्या महालापेक्षा कमी नव्हता बरं. त्याच्यामध्ये 13 मजली, तब्बल 13 मजली इमारत बांधली होती, चक्क लाकडाची, आणि एकदम उंचावरनं पर्वती पण दिसत असे आणि दुर्बीण पण असे. त्यातनं बघत की पर्वतीवर पूजा सुरू झाली की नाही, आणि त्यानुसार पेशवे आपला कालक्रम ठेवत. पुढे 3 वेळा वेगवेगळ्या वेळी आगी लागल्या आणि त्यातून या सगळ्या इमारती जळून गेल्या. तर आज फक्त भिंत उरल्या. गणेश दरवाजाला आम्ही बाहेरूनच भेट दिली. तर असा हा शनिवार वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. तर असा हा शनिवार वाडा आजही इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. या हेरिटेज वॉकमधून आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. या ऐतिहासिक वारशाला जपणं आपलं प्रत्येकाचंच कर्तव्य आहे. तर अशा पद्धतीने आम्ही आशा करतो की आमचा हा व्लॉग सगळ्यांना आवडला असेल. आणि स्पेशल थँक्स टू रानडे इन्स्टिट्यूट आणि अक्षय उपाध्ये सर की त्यांच्यामुळे, त्यांच्या प्रोजेक्टमुळे आम्हाला हा शनिवार वाडा नव्याने अनुभवता आला आणि याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता आली. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.